नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण सध्या उसारली ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल की नयनाचे अधिकारी असतील किंवा ग्रामपंचायतीचे कर्मचारी, सरपंच, इतर त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत. शिवाय या ठिकाणी विचुंबे गावचे शेतकरी देखील आहेत. विचुंबे गावचे जे शेतकरी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी जागा दिसते समोर ही माझ्या खाजगी मालकीची आहे आणि या खाजगी मालकीच्या जागेमधून ग्रामपंचायत उसरली ही सार्वजनिक हितासाठी म्हणून एक रस्ता या ठिकाणी तयार करू इच्छित आहे. परंतु शेतकऱ्याचा मात्र याला ठाम विरोध आहे. त्याचं असं म्हणणं आहे की एकतर ही जागा माझ्या खाजगी मालकीची आहे, यामध्ये कुठल्याही पद्धतीने माझी परवानगी घेतली गेली नाही. शिवाय मला जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे तो देखील मिळाला नाही आणि असं असून देखील नैना किंवा ग्रामपंचायत या ठिकाणी जबरदस्तीने हा रस्ता करू इच्छित आहे. ग्रामपंचायतीचे जे ग्रामसेवक आहेत त्यांच्याशी मी बोललो. त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो रस्ता हा खूप वर्षापासूनचा आहे, म्हणजे 60-70 वर्षापासूनचा रस्ता असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे शिवाय या रस्त्यावर काही निधी देखील खर्च करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे हा रस्ता अतिशय आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नक्की काय प्रकार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर शेतकरी आपल्यासोबत आहेत. आपली ओळख काय? मी राम जयदास म्हात्रे, राहणार विचुंबे. ओके. माझी वडलीपूरची जागा इथे उसारली खुद्द ग्रामपंचायत मध्ये वडलीपूरची जागा आहे. किती सर्वे नंबर किती आहे? सर्वे नंबर आहे 24/0. ओके उसारली खुद्द मध्ये आहे. ती टोटल 41 गुंठे जागा आहे. ओके 41 गुंठामधून जागेमधून उसारली खुद्द ग्रामपंचायतीला माझ्या जागेमधून रोड साठी काम चालू केला होता, रस्त्यासाठी काम चालू केला होता. पण तो मी एक वर्षापासून अडवलेला आहे, म्हणजे मी विरोध केलेला आहे की माझ्या जागेमधून सदरचा रस्ता करू नका म्हणून. कारण नैना क्षेत्रबाधित असल्यामुळे मी नैनाच्या प्लॅन प्रमाणेच काय ज्या गोष्टी होणार आहेत त्या नैनाच्या प्लॅन प्रमाणेच करणार आहे असं मी त्यांना सांगितलं. त्याच्यानंतर सांगून झाल्यानंतर आज रोजी ते नैना उसारली ग्रामपंचायतीने नैनाला अर्ज करून की सदरचा शेतकऱ्याला प्लॉट तुम्ही दिलेला आहे तो तुम्ही मोजून द्या, म्हणजे मोजून दिल्यानंतर राहिलेला 60% आम्हाला यूज करायला भेटेल, रस्ता करायला भेटेल असं त्यांचा उद्दिष्ट आहे. असा अर्ज नैनाला त्यांनी उसारली ग्रामपंचायतीने केलेला आहे. बरं, एक सुरुवातीलाच मी विचारतो तुम्हाला की 2014ला ग्रामसेवक बोलले की 2014ला या ठिकाणी निधी खर्च करण्यात आला होता. जागा तुमच्या मालकीची होती. मग त्यावेळी निधी जो खर्च करण्यात आला त्यावेळी तुमची परवानगी घेतली होती का, की त्यांनी विदाऊट परवानगी काही निधी खर्च केला होता? खरोखर निधी खर्च केला होता का? 2014 पर्यंत निधी जर पडलेला असेल तर त्याची आम्हाला कोणत्याही प्रकारची पूर्ण सूचना शेतकऱ्याला दिलेली नाहीये किंवा कोणतीही विचारणा केलेली नाहीये किंवा कोणताही लेखी असा उत्तर सुद्धा कोणी शेतकऱ्याने आम्ही दिलेलं नाहीये. तर त्याही कशाच्या आधारावरती माझ्या जागेमध्ये निधी टाकलाय ते मला काय आयडिया नाहीये त्याची. त्यांचं असं म्हणणं की हा खूप वर्षापासूनचा रस्ता आहे, 60-70 वर्षापासूनचा रस्ता आहे, म्हणजे तो आता गरजेचा झाला आहे आणि अशा वेळेला तुम्ही जाणीवपूर्वक तो रस्ता अडवता, म्हणजे तो करून देत नाही त्यांना. आता ते तुम्हाला ग्रामसेवकाही सांगितलं असेल की 60-70 वर्षापासून रस्ता आहे. 60-70 वर्षापासून जेव्हा RCCचा पत्त्या नव्हता, विटांचा पत्त्या नव्हता किंवा डबरचा सुद्धा पत्त्या नव्हता, तर मग याही रस्ते बनवले कसे? त्यावेळेस आम्ही इथं शेती वगैरे करायचो. आम्ही स्वतः शेती लावायचो, भात शेती करायचो. त्याच्यामध्ये आमच्या पायाला कुये पडायचे, आमचे पाय सडायचे, एवढेपर्यंत आम्ही शेती करायचो. तेव्हापासून आम्ही तर कधी बघितला नाही का हा इथं रस्ता होता म्हणून. अजूनपर्यंत आम्ही 2000 मला वाटतं 10-12 पर्यंत सुद्धा 2010-12 वर्षापासून सुद्धा आम्ही शेती लावत होतो. पण तेव्हापासून सुद्धा अजून काही इथं पायवाट तर असतेच. पायवाट बांधावरून कोण जाणार त्याला आपण कधी विरोध करू तर शकत नाही, कारण ते शेतकरीच जात होते बांधावरून. असा बिल्डर लोक किंवा कोणाच्या 4 व्हीलर गाड्या तेव्हा तर नव्हत्याच आणि जात पण नव्हत्या. 60 आणि 70 वर्षापासून कधी रस्ता बघितला? थोडक्यात तुमचं असं म्हणणं की आता जर यांनी शेती केली सगळ्या लोकांनी तर शेतावर जायला रस्ता तेव्हाही खुला होता, तुम्ही आताही देऊ शकता शेतावर जो लागेल. आता हा त्यांनी तो अधिकृत रस्ता म्हणजे चालू केलेला आहे, सार्वजनिक हिताचा विषय काढून खासगी लोकांसाठी तुमचं म्हणणं आहे? माझं तोच म्हणणं आहे का जर तुम्ही ये जा करण्यासाठी मी ना ग्रामपंचायतला हरवलेला आहे ना ग्रामपंचायतच्या लोकांना हरवलेला आहे.
रस्ता चालूच ठेवलेला आहे, रस्ता ये जा करा तुम्ही, पण ह्याच्यामधून जे आजूबाजूला जे बिल्डिंगी झालेले आहेत त्या बिल्डिंग मध्ये घेणारे फ्लॅट्स घेणारे रहिवासी हो. त्यांची ही बिल्डर लोक पण फसवणूक करतात. त्या उद्देशाने ते काय करतात, बिल्डर लोक दाखवतात का हा रस्ता आहे म्हणून. बरोबर. मग ती फसवणूक व्हावा नको व्हावा म्हणून मी हा रस्ता बंद केलेला आहे. म्हणजे आता एकतर बघा, म्हणजे आता नैना या ठिकाणी मोजणी करायला आलेली आहे किंवा डिमार्केशन करते ती त्यांचं म्हणण्याप्रमाणे. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे नैना तुम्हाला मान्य आहे का असं सगळ्यात महत्त्वाचं? नाहीना हा प्रकार आलेला आहे, त्याला विरोध तर पहिल्यापासून करतच आलेली आहे जनता करत आलेली आहे, नेते लोक करत आलेली आहे, आपण सुद्धा करत आहोत. पण आता जर राहिलेला आहे एवढ्या भागामध्ये तर माझाच एवढा प्लॉट राहिलेला आहे, ओके. त्याच्यावरती आजूबाजूचे बिल्डर लोकांचीच नजर आहे का जेणेकरून इथून रस्ता भेटला तर आम्हाला पण सुखसुविधा चांगल्या भेटतील म्हणून. तर नैनाला माझा विरोध नाही आहे. नैना असेल, जनतेला पण मान्य असेल, इथे शेतकऱ्यांना जर मान्य असेल तर मला पण नैना मान्य आहे. पण नैनामधून ज्या सुविधा जर मला भेटत असतील, म्हणजे त्यांच्या प्लॅन प्रमाणे जे रस्ते बोला, लाईट बोला, पिण्याचा पाणी बोला, जर ह्या सुख सुविधा भेटत असतील आणि जर मला प्लॉट मोजून द्यायला आलेले आहेत ते आज, जर मला बांधकामाची परमिशन जर लगेच देत असेल. बिल्डिंग बांधण्यासाठी जर लगेच देत असतील तर माझा कोणत्याही प्रकारचा नैनाला विरोध नाहीये. त्यांनी बेधडकपणे नैनाचा काम मोजून ग्रामपंचायतीने सांगितलंय त्याप्रमाणे मोजावा आणि करावा. म्हणजे थोडक्यात डिमार्केशन करून तुमची जागा त्याने निश्चित करावी. हा. निश्चित केल्यानंतर नैनाच्या पद्धतीने ज्या सेवा सुविधा आहेत हा. त्या त्यांनी दिल्या पाहिजेत. शिवाय तुम्हाला बांधकामाला म्हणजे जशी इतर लोकांनी बांधकाम केलेलं आहे, हो. पण त्यांनी कदाचित अधिकृत केलं अनधिकृत करून भाग वेगळा. नाही. तुम्हाला अधिकृत तुम्हाला पाहिजे. हा, मला अधिकृत नैनाच्या प्लॅन प्रमाणे आलेले आहेत. मी नैनाच्या प्लॅन प्रमाणे बिल्डिंग बांधायला तयार आहे जर सगळ्या सुखसुविधा भेटत असतील तर. आता मला हे माहिती नाहीये का आजूबाजूला ज्या बिल्डिंगी आता तुम्हाला दिसत असतील आजूबाजूला बिल्डिंगी, ते सरपंचांनी प्रश्नाचे उत्तर देणं आहे तुम्हाला का बाबा आजूबाजूच्या बिल्डिंगींना नैनाच्या प्लॅन प्रमाणे परमिशन घेतलेली आहे का. त्याच्यात माझा काय इंटरफेअर नाही आणि मला आता हे बोलायचं पण सगळी जर नैनाची जागा आहे, आता हे कुणाच्या बिल्डिंग दिसतात त्याच्यावर कोणाचा प्लॉट असू शकेल. हा, बेधडक आहेच ना. नैनावाल्यांना पूर्णपणे ही सूचना आहे का समोरच्या प्लॉट मध्ये आपण घेतलेल्या आहे त्या प्लॉट मध्ये बिल्डिंगी झालेल्या आहेत, त्यांना कल्पना आहे. आता आपण जिथे उभं आहोत, आता मला 284 ते दाखल केलेला आहे, बरोबर आहे. 284 दाखल केलेला आहे. आता जिथं आपण उभं आहोत तो प्लॉट 285 आहे, तो सुद्धा दुसऱ्याला दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये ऑलरेडी आता बिल्डिंगी चालू आहेत. मग नैना प्रशासन का हा झोपलेला आहे का, त्यांना दिसत नाही का आम्ही शेतकऱ्यांनी अर्ज करावं का माझ्या शेतीमध्ये नैनाने बिल्डिंग बांधायला घेतलेली आहे, ती जेव्हा कारवाई करा मग तेव्हाच येणार का. मग यांचा एवढा तुम्हाला मोठा काय म्हणायचं? प्रशासन आहे तो तर एवढे फरक का झोपलेला आहे का, त्यांना दिसत नाही का एवढे बिल्डिंगी झालेले आहेत. खरं म्हणजे अशा अधिकाऱ्यांना कारवाई करायला पाहिजे बघ नैनाच्या. आता नैनाच्या अधिकाऱ्यांना कारवाई ठीक आहे, करायलाच पाहिजे. म्हणजे आपण मला काय म्हणायचं म्हणजे तुमचा काय म्हणणं आहे, तुमचा आरोप आहे का हे जे नैनाचे अधिकारी आलेले आहेत ते म्हणजे ग्रामपंचायतीच्या दबावाखाली आले तसं तुम्हाला बोलायचं आहे? आता तसंच बोलावं लागेल ग्रामपंचायत, कारण मी तर अर्ज केले नाही, मी बोलून दाखवलेलं नाहीये का बाबा अर्जामध्ये मी अर्ज नैनाला केलेला आहे का सदरचा प्लॉट तुम्ही मला या केलेला आहे, दिलेला आहे. त्या म्हणजे अजून कोणाला वाटप वगैरे केलेलं नाही, प्लॉट दिलेला आहे बोलतोय मी. पण त्या प्लॉट समोर उसारली ग्रामपंचायतीने आरसीसीचा जवळजवळ मला वाटतं 18 ते 20 फुटाचा काहीतरी रोड बनवायला घेतलेला आहे आणि त्याच बिल्डरांसाठी बनवायला घेतलेला आहे. ग्रामपंचायतीसाठी ते नाव फक्त ग्रामपंचायतीचं आहे, पण ते बिल्डरांसाठी बनवायला घेतलेला असेल त्याला मी विरोध केलेला आहे, असा अर्ज पण दिलेला आहे. तर इथे ग्रामपंचायतीचे कोण आहेत का? चला हा, बघूया आपण. ग्रामपंचायतीचे या बोलूया, प्रश्न दाखवा. करू शकता या सरपंच ना, तुम्ही पण मॅडम या. असतील इथं. या तुम्ही पण या. नाव काय तुमचं? माझं नाव मुकेश दिलीप भगत, मी ग्रामपंचायत सदस्य आहे उसाले. ओके. पण आता समोर शेतकरी होते, त्यांचा असा आरोप आहे की एकतरी माझी खाजगी जागा आहे आणि खाजगी जागेमधनं माझी कुठलीही परवानगी नसताना त्या ठिकाणी तुम्ही रोड देता. एक गोष्ट मी ऐकली, तुमचे ग्रामसेवक बोलले होते मला की 60-70 वर्षापासून हा रोड आहे आणि निधी वगैरे त्याची खर्च केली होती, परंतु त्यांचं म्हणणं होतं की मला कधी परवानगी घेतली नाही. 60-70 वर्षापासून जर रोड होता तर तो पायवाट होता आणि शेतातलं पायवाट दिलीच जाते माणसाला. तुम्ही या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तुमचं काय म्हणणं आहे? 60-70 वर्षापासून रस्ता आहे, यामध्ये कुठलं दोर आहे नाहीये आणि पायवाट होती हे पण मंजूर आहे. पण त्यांच्याच वडिलांनी ग्रामपंचायतीकडे आणि ग्रामस्थांकडे रिक्वेस्ट करून पहिला हा रस्ता तुम्ही टर्न केला तर पहिला असा रस्ता होता मधीतून मधल्या प्लॉट मध्ये, त्यांनी ग्रामस्थांकडे रिक्वेस्ट केली की आम्हाला आमच्या प्लॉटचे 2 तुकडे होतात म्हणून आम्हाला रस्ता असा करून घ्या, आमची त्याबद्दल कोणतीही हरकत नाहीये. त्यामुळे ग्रामस्थांनी उसारी ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतीने त्यावेळी
त्यांना मदत करून त्यांचं बोलणं ऐकून ते रस्ता इकडे वळवण्यात आला. एक मिनिट मध्येच का अडवतो तुम्हाला, असा पत्र होता त्यांचा? नाही, कारण पत्रक कागदाला 70-80 वर्षापूर्वी पत्रक जुना विषय आहे. 70-80 वर्षापूर्वी कसं आहे, 70-80 वर्षापूर्वी बघा, मी काय बाजू घेत नाही त्यांची, मी दाखवणार तर क्लिअर दाखवणार. 70-80 वर्षांपूर्वी पायवाटच असणार ना, मग ते पायवाटेसाठी म्हणलं होतं ना परत, बरोबर ना? त्यानंतर भविष्यात नाही ना, मला काय म्हणायचं की पायवाट्यासाठी त्यांनी तसं काय 70-80 वर्षापूर्वीची मी पायवाट बोलतोय. पायवाट त्यानंतर आपण इथे आमच्याकडे रेकॉर्ड आहे, आपण या रस्त्याला आजपर्यंत 70 ते 80 लाख रुपये खर्च केलेला आहे. त्याची मी तुम्हाला प्रत देतो. दाखवतो नाही, तुम्ही कॅमेरा 2014 पासून किरण दादी तिथे डांबरीकरण झालं असेल. तुम्ही जर कॅमेरा वळवलात तर इथे बघा, इथे डांबरीकरण दिसत आहे. पूर्वी डांबरीकरण आहे, ते आता पावसाच्या पाण्यामुळे खराब झालाय. म्हणून आपण आता आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निधी आणला, आपल्या इकडे मंजूर करून घेतला आणि काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे. 2009 साली याच्यावर खर्च झालाय, 2014 साली याच्यावर खर्च झालाय आणि आज 2019 साली खर्च झालाय. आज भविष्यात ह्याचा आम्हाला उसरली आणि विचुंबा ह्याला 149 रस्ता हा मंजूर झालेला आहे. त्याचा आम्ही पंचायत समितीमधून नकाशा दाखवतो तुम्हाला. म्हणजे हा झेडपी मधून जो रस्ता मंजूर आहे ह्याच्यावर कोणी हक्क गाजू शकत नाही. आणि गावकऱ्यांना येण्या जाण्यासाठी हा जोड रस्ता आहे. आम्हाला ह्या रस्त्याशिवाय सध्या तरी पर्याय नाही आहे. नाहीतर आम्हाला उसरली ग्रामस्थांना 5 किलोमीटर अंतर गाठून विचुंबा मार्गात पोहोचायला लागतं. तुमचा पटला विषय म्हणजे सार्वजनिक हितासाठी तुमच्या म्हणण्यानुसार ही प्रत सार्वजनिक आतापर्यंत जे खर्च झालाय ठीक आहे सांभाळून घ्या. तुमच्या म्हणण्याप्रमाणे सार्वजनिक हितासाठी हा रस्ता असला पाहिजे, बरोबर ना? परंतु असं जरी असलं तरी शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की मग म्हणजे त्याचं नुकसान का? म्हणजे पूर्वी ठीक होतं, पूर्वी दिला असेल त्यांनी, असं पकडू त्याला. म्हणजे ते तसं बोलले नाही, पण आपणच एक सहज लक्षात येते, पूर्वी दिला असेल त्यांनी आणि आता विरोध केला. कारण जागा तर त्यांच्या मालकीची आहे आणि त्यांना कुठल्याही पद्धतीचं नाही मोबदला दिला जात किंवा नैना असेल तर नैना अथॉरिटी प्रमाणे त्यांना अम्युनिटी दिल्या जात नाही. जर नैनाने या सगळ्या गोष्टी क्लिअर केला तर त्यांचा आताही संमती, असं त्यांचं म्हणणं आहे. आम्हाला कोणत्याही पद्धतीने वाटत नाही कोणाचं नुकसान व्हावं. आम्हाला फक्त जे पूर्वजात आमचा रस्ता आहे आणि जोपर्यंत आम्ही नैनाला लिहून पण दिलंय की जोपर्यंत नैनाचे रस्ते आम्हाला वापरता येत नाही तोपर्यंत हा तात्पुरत्या स्वरूपाचा रस्ता आहे. हे पण मी तुम्हाला आताच क्लिअर करतोय. फक्त आता आम्हाला येण्या जाण्यासाठी तुम्ही बघत असाल किती लोकांना त्रास होतोय, तर आता जाण्या येण्यासाठी जे आम्हाला नैना प्राधिकरण ते पुढच्या वर्षी कंप्लीट करू दे आणि नंतर रस्ता काढू दे, तसं आम्ही पत्र देखील दिलेलं आहे. आम्हाला फक्त ग्रामस्थांना जो होणारा त्रास आहे, आज विद्यार्थ्यांना एवढ्या पाण्याच्या गुडघ्याभर पाण्यात जावं लागतंय. आज मयत बॉडी तिकडे 5 किलोमीटर अंतरावर किंवा तिकडून द्यायला लागते. आज अँब्युलन्स आली किंवा कुठल्याही गोष्टी सुखसुविधा, आज रिक्षावाल्यांना एवढा त्रास होतोय. आम्हाला उसरलीकरांना हा जो होणारा त्रास आहे ह्याचं थोडंसं निवारण म्हणून आम्ही. आणि तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगतो की आज जे शेतकरी म्हणतायत की त्यांनी आम्हाला कुठली कल्पना दिली नाही काय वगैरे, तर आम्ही तुम्हाला पत्र दाखवतो की ह्या शेतकऱ्यांनीच नैनामध्ये हे पत्रक दिलंय. हे उसरली ग्रामपंचायत दिलेलं पत्रक, ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय की आमच्या हरकत दर्शवल्या. त्या हरकतीवरून आम्हाला नैनाने आमचं काम थांबवलं. काम थांबवल्यानंतर नैनाने आमच्याकडून जे आम्हाला पत्रव्यवहार किंवा आमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत, कोणत्या पद्धतीने रोडचं काम चालू केलंय किंवा किती वर्षावर रस्ता, हे सगळ्या माहिती आम्ही नैनाला पुरवल्या. त्या पत्रांच्या अनुषंगाने त्यांनी इथे येऊन, त्यांच्या नैनाच्या टीमने इथे येऊन प्रामाणिकपणे पाहणी केली त्यांच्या वर्गाने. त्यानंतर त्यांना निदर्शनास आलं की हा रस्ता सध्याच्या कंडिशनला लोकांना येण्या जाण्यास खरंच उपयुक्त आहे. तर त्यांनी मग सांगितलं की हा रस्ता करा. त्याचं हे पत्र त्यांनी सांगितलं. काय तुमचं म्हणणं मला पटतंय, पण तुमच्याकडे शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये यासाठी काय उपाययोजना आहे का? जसं शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये ही आमची आता पण मनापासून इच्छा आहे. आम्ही कोणत्याही बाबतीत शेतकऱ्यावर कुठलीही कंप्लेंट केली नाही. आम्ही फक्त रस्त्याबद्दल भांडतोय. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्याला जो प्लॉट अलॉट झाला आहे तो त्याला नैनाने मोजून द्यावा. आमचा रस्ता आहे तो आम्हाला रस्ता येण्या जाण्यासाठी मोकळा करावा, हीच आमची फक्त अपेक्षा आहे. बाकी आमचं नुकसान कोणाचं व्हावं याबद्दल आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. ज्या काय आता हा नैना प्लॉट मोजून देणार आहे शेतकऱ्याला. माझं नाव विजय भगत, मी माजी सरपंच ग्रामपंचायत उसरली. आता जो काय प्लॉट नैनाच्या त्यांच्या मागणीप्रमाणे मोजून देणार आहेत ते घ्यायला तयार आहेत. तो प्लॉट मोजून दिल्यानंतर त्याला येण्यासाठी रस्ता, बाहेर जाण्यासाठी रस्ता, ड्रेनेज, गटर ड्रेनेज सुविधा आणि अम्युनिटीज या सगळ्या नैना देणार आहेत आणि त्या दुसऱ्याच्या जागेतून देणार आहेत. त्याचा पण त्यांनी विचार करावा आणि नैना प्लॉट मोजून देते तर मोजून घ्यावा. शांततेप्रमाणे काम होईल. आता 100% प्लॉट त्याला मिळणार नाही, 40% प्लॉट त्याचा तयार झालेला आहे. नैनाचे अधिकारी मोजून देतील, त्यांनी मोजून घ्यावा आणि नैनाकडे अर्ज करून बिल्डिंग बांधायला सुरू करावा. त्या बिल्डिंगचा ड्रेनेज, त्या बिल्डिंगला येणारा रस्ता इतरांच्या जागेतून, त्या आमच्याच जागा आहेत.
तर एक तो problem गटर काय बिटर दिसतोय? आहे तो आमच्या जागेतच जाणार आहे, त्यामुळे त्याला त्याचा फायदा आहे. तुमची जागा त्यासाठी वापरली जाणार असं तुमचं म्हणणं 100% आमच्याच जागेत आहे. पुढे त्यांची पण मागे एकट्याची पण. जाणार नाही तर तुमची जाणार आहे. आता पण मग- गटर ड्रेनेज सिवरेजला ठीक आहे, मला काय जाणार आहे वाटतं, आता ते ह्या ज्या आमच्या buildings जागेतून जाणार आहे. अधिकृत अनधिकृत या वादात मी पडत नाही, परंतु जर नैनाने या ठिकाणी प्लॉट टाकलेले असतील आणि परत तिथेही सगळ्या अशा अडचणी येतील ना. नाहीच येणार ना, प्लॉट टाकलेला आहे त्याचा प्लॉट मोजून देण्यासाठीच ते नाही, आलेले इथल्या आहेत. नाही, बाकीच्या त्यांचं पण प्लॉट व्यवस्थित आहेत, प्रत्येकाचं मोजून देण्याचे काम चालू आहे. आता देवदला Okay. चालू आहे, विचुम्याला सुरू होईल, उसरलीला सुरू होईल. नैनाचा जो काय डिमार्केशन केलेला प्लॉट आहे ते प्रत्यक्ष मोजून देणार आहेत. Okay. कोणावर अन्याय होणार नाही हे सगळ्या नैनांनी मान्य केलेलं आहे आणि त्याप्रमाणे देवदला सर्वे सुरू आहे. देवदच्या लोकांच्या बिल्डिंगमध्ये जे प्लॉट आले त्यांचा सर्वे सुरू आहे आणि मग तो फायनलाइज नकाशा होऊन जाईल. आणि हा नैनानी जर सगळ्यांना रस्ते, गटर, ड्रेनेज, सिवरेज आणि ओपन स्पेस जर अवेलेबल करून दिली त्याचा फायदा सगळ्यांना होणार आहे. बघा आज या प्लॉटला येणारा रस्ता आमच्याच लोकांच्या जागेतून आहे, बरं. ह्याचं ड्रेनेज होणार आहे ते आमच्याच लोकांच्या जागेतून जाणार आहे. गटर असेल, रस्ता परत पुढच्या लोकांना, आता ही बिल्डिंग बांधून निघणार तुमचं म्हणणं काय ते जाणीवपूर्वक नाही अडवतात नाही, का? जाणीवपूर्वक नाही. त्यांना त्यांचं म्हणणं रास्त आहे की आम्हाला आमचा प्लॉट मोजून द्यावा. बरोबर. आता नैनाचे अधिकारी आले, ग्रामपंचायती हीच मागणी आहे की यांचा प्लॉट तुम्ही नैनानी मोजून द्यावा. आता मोजून दिल्यावर त्याचा विषय संपलेला आहे. बाकीच्या राहिल्या सेवा सुविधा त्या नैनाच्या त्यांच्या रूल प्रमाणे सगळ्यांनाच मिळणार आहेत. आता नैना नैनाचे अधिकारी आहेत ना? नमस्कार, तुमचं नाव काय? तुम्ही नैनावाले नाव काय तुमचं सर? कलीम शेख. ओके, आता तुम्ही इथे कशासाठी आलेला एक्झॅक्टली? आम्हाला वरिष्ठ म्हणजे आमच्या कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे TPS 7 मधील प्लॉट नंबर फायनल प्लॉट नंबर 284 चे सीमांकन करून द्यावे. ओके, तसा यांचा अर्ज होता उसरली ग्रामपंचायत खुर्द, त्यांच्यातर्फे अर्ज आलेला होता कार्यालयाला. त्या कार्यालयाच्या अनुसरून आम्हाला का तसं एक आदेश आला. त्या आदेशानुसार आज 284 प्लॉट नंबरचे सीमांकन दाखवण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि ते केलंय आम्ही सीमांकन. पण शेतकरी इकडे या ना जरा प्लीज. हॅलो, त्या नाही बोला, समोर समोर असलेलं बरं पडेल. नैनाचे अधिकारी समोरच आहेत, त्यांची तर बाजू ऐकली. या 2 मिनिटं तुम्ही असले तर हरकत नाही, जवळच शेतकरी आहेत नाही का. आता यांनी या सगळ्या गोष्टीला विरोध केला होता. त्यांचं असं म्हणणं आहे एकतर खाजगी मालकीची जागा आहे त्यांची, बरोबर. शिवाय ग्रामपंचायतीचं असं म्हणणं आहे की बाबा आता हाच एक महत्वाचा रस्ता राहिलेला आहे जाण्यासाठी. त्यांचं म्हणणं आहे की पूर्वी पायवट होती, आता पण पायवट जर कोण शेती लावत असेल तिथे तर मी द्यायला तयार आहे, असं त्यांचं सरळ सरळ म्हणणं आहे. त्यांना माहिती आहे की शेती करून आता लावणार नाही. याला म्हणजे ओपनच ठेवलेलं ठीक आहे, म्हणजे शेतीसाठी open आहे. शेतीसाठी ओपन आहे. उसारली ग्रामपंचायतचे जे रहिवासी मंदिरामध्ये जातात त्या नाही लोक, open आहे सगळं. त्या नाही ओपन आहे, सगळ्यांसाठी ओपनच आहे. फक्त फक्त तुमचा एवढाच का तिथं पक्का रस्ता म्हणजे RCC वगैरे बनवायचा असेल तर तुम्ही नैनाचे परमिशन प्रमाणेच बनवा. आता त्यांचं म्हणणं काय, एकतर बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी नैनाची जी पॉलिसी आहे त्या पद्धतीनं सगळीकडे बांधकाम झालं पाहिजे, रोड झाला पाहिजे. हे जे तुम्ही आता डिमार्केशन करता त्याच्यानंतर लगेच ताबडतोब या सगळ्या गोष्टी चालू होणार आहेत का? यासाठी शेतकऱ्यांचा विरोध आहे. याबाबत मी काय सांगू शकत नाही. तुमचं काम फक्त काय आहे, फक्त जागेवर येऊन त्यांनी जे प्लॉट आहे त्याचं डिमार्केशन करून द्यावे. तुम्ही जागा डिमार्केशन करून दिली म्हणजे त्यांची संमती असं ना होणार, असं मे बी. बरोबर ना? हो. बरं, मग त्यांचा फक्त एकच लुकआउट आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला फक्त एकच काम आहे, सीमा निश्चित करणे. हो. आता सीमा निश्चित केल्यानंतर तुम्ही रस्ता खुला करून देणार का? त्यांनी काय सांगितलं की एकच रस्ता आहे. आता शाळेतल्या मुलांना, मंदिरात जाणाऱ्या सगळ्यांना अडचण होते. तुमच्यावर अन्याय होऊ नये अशी त्यांची प्रामाणिक भावना असली तरी मला त्यांच्या बोलण्यावर असं दिसलं ना की त्यांच्याकडे कुठला तरी एक प्लॅन आहे की बाबा तुमचा ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी किंवा नैनानं तुम्हाला ह्या सगळ्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? आता बघा, उसारली ग्रामपंचायत ह्या माझ्या प्लॉट पासून कमीत कमी मला वाटतं 500 मीटर पर्यंत तरी असेल इथून लांब. म्हणजे नैतिक पण अधिकार नाही त्यांचा की बाबा तुम्ही विचुंब्याचे असते तर मग हा, ग्रामसेवक. मला बोलायचं तेच उद्दिष्ट आहे. आता त्यांनी बोललंय शाळेचे विद्यार्थ्यांना पुढे केलेलं आहे. इतर कोणताही असेल येणार म्हणजे नाही, अँब्युलन्स बोला किंवा अग्निशमन बोला, त्याला माझा विरोधच नाही ना, म्हणून ठेवलेला आहे रस्ता खुलाच ठेवलेला आहे आपण. पक्का करू नका तुमचा. हा, पक्का करायचा असेल तर तुम्ही नैनाचा प्लॅन जो आहे ते नैनाच्या प्लॅन प्रमाणे रस्ता पक्का करा. मी का शेतकऱ्यांना किंवा विद्यार्थ्यांना इथून जाऊ नका किंवा थांबवा असा काय अडवणूक काही केलेलं नाही. फक्त मी माझ्या बाउंड्रीला हा बिल्डर लोकांनी लोकांच्या फायद्यासाठी बिल्डर लोकांच्या फायद्यासाठी जे रस्ता वगैरे बनवायला घेतलेला आहे मी त्याला विरोध करत आहे का जेणेकरून ही बिल्डिंगींना जर तुमच्या नैनाची परमिशन असेल तर त्याही नैनावाल्यांनी पाहणी करावी आणि मग माझा रस्ता वगैरे घ्यावा. विनाकारण अनधिकृत प्रमाणे किंवा कशाप्रमाणे ज्या बिल्डिंगी बांधलेल्या असतील तर मी त्यांना कसं काय माझ्या जागेमधून बघा, आता स्पष्टपणे या ठिकाणी सांगायला हरकत नाही. जरी रस्ता त्यांनी या ठिकाणी सुरू केला तरी तुम्ही त्याला अडवणार का? म्हणजे काय कुठले मार्ग आहेत तुमच्याकडे?
हा मी अडवणार म्हणजे काय असं मारामारी नाही नाही म्हणजे तुम्हाला त्यांनी जर मोजून नाही दिला किंवा परवानग्या नाही दिला तर तुम्ही तो रस्ता चालू करून देणार का? म्हणजे मी समजलो नाही नाही, त्यांनी मोजून दिला रस्ता चालू, परंतु बाकीच्या तुमच्या पद्धतीने त्यांना अम्युनिटी तर नसणार, आता कुठं देतील ते लगेच? चला लगेच एकच मिनिट ते मी रस्ता हा नैनाच्या प्लॅन प्रमाणे जर करत असेल तरच तयार आहात तुम्ही. तरच मी तयार आहे, अन्यथा मी तयार नाही आहे. म्हणजे माझा याला एक प्रकारे तुम्ही त्याही मोजमाप केला तरी तो याला माझा विरोधच आहे. हो, म्हणजे त्यांनी मोजला तरी काय तो ग्राह्य धरता येणार हा नाही. घर धरता येणार नाही, माझा विरोध तुमचे काय तुमचे काय कुठले मार्ग आहेत थांबवण्याचे? थांबवण्याचा मार्ग म्हणजे मी का ते नका मारामारी करायला जाणार आहे का किंवा काय करायला जाणार आहे? लेखी पत्राद्वारेच नैनाला अर्ज करणार, संविधानिक मार्ग. जोर जबरदस्ती करतायत म्हणून पोलीस स्टेशनला अर्ज करणार, मग त्यांच्याप्रमाणे त्याही काहीतरी कारवाई करावी. बरोबर आहे. बरोबर बोला बरं, तुमचं नाव काय? माझं नाव राकेश भोईर. मी उपतालुका प्रमुख आहे शिवसेनेचं आणि विचुंबे ग्रामस्थ आहे. माझं म्हणणं असं आहे की सिडकोची जी स्कीम आहे ती प्रत्येक शेतकऱ्याला त्यांनी लागू केलेली आहे की 60-40% जो प्लॉट देतात आम्हाला शेतकऱ्यांना, तर नैनाने आता आले तेवढं तात्पर्याने त्यांनी हे घेतलं, सर्वे करायला घेतला आहे. तेवढं तात्पर्याने त्यांनी आता जे राममात्रे आहेत यांना प्लॉट द्यावा, 40% प्लॉट देऊन त्यांना जे जास्तीचे कर आहेत ते कर माफ करावे. आता त्यांनी करावं आपलं इम्प्लिमेंट त्यांच्या ह्याच्यामध्ये, तर काय वादच होणार नाही. कुठल्या ग्रामस्थांचा वाद होणार नाही, कोणाचा वाद होणार नाही. जर 40% प्लॉट देत आहे तो आता देऊन टाकावं, त्यांनी अलर्ट करावं प्लॉट. मग एवढी वर्ष 10 वर्ष तुम्ही जे रखडून ठेवलंय कार्यक्रम हा नैनाने 10 वर्ष झाले, आता 11-12 वर्ष आली तुम्ही रखडून ठेवलं, एवढी रखडायची गरज लागणार नाही. काही वेळापूर्वी आपण शेतकरी, नैनाचे अधिकारी, ग्रामपंचायतीचे सदस्य, इतर सर्व पदाधिकारी यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. आता जवळपास डिमार्केशनचं काम जे नैनाचे अधिकारी करायला आले होते ते पूर्णत्वास जवळपास आलेलं आहे. आता नक्की काय झालेलं आहे या बाबतीत? जेव्हा हे डिमार्केशन सुरू होतं तेव्हा शेतकऱ्यांची त्याला संमती होती का, ही जबरदस्तीने करण्यात आलं? आता यानंतर शेतकऱ्यांची काय भूमिका असणार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर आता हे सगळं तुमच्या समोरच झालं. हे जे डिमार्केशन झालं ह्याला आपला पाठिंबा होता का, तुमच्या संमतीने झालं का तुमचा विरोध होता? खरं तर हा डिमार्केशन करण्यासाठी जे नैनाचे अधिकारी बोलवले होते ते खरं तर शेतकऱ्यांनी बोलवलेले नव्हते. ग्रामपंचायतीच्या मागणीने किंवा त्यांच्या दबावाने आले असतील, त्याची पण आपल्याला काही कल्पना नाही. पण डिमार्केशन त्याही करून घेतलेलं आहे. त्या डिमार्केशनला खरं तर मी बोलवल्या नसल्यामुळं माझा तर त्याला, शेतकऱ्यांनी बोलवल्या नसल्यामुळे माझा तर त्याला विरोधच आहे आणि मी ह्या डिमार्केशनला मान्यता देत नाही. ओके, बरं. आता म्हणजे हे सगळे चर्चा केल्यानंतर तुमची पुढची स्टेप काय असणार? उदाहरणार्थ रस्त्यासाठी हे सगळं चालू होतं, मग आता तुमची पुढची स्टेप काय असणार? ग्रामपंचायतीला हा रस्ताच पाहिजे ना? ग्रामपंचायतीला हा रस्ता तर पाहिजेच. खरं तर ग्रामपंचायतीला आपण विरोध पण करत नाही आहोत. ग्रामपंचायतीच्या थ्रूने बिल्डर लोकांसाठी हा रस्ता घेण्याचा डाव चालू आहे. हे नैना प्रशासनाला कळलं पाहिजे. त्यानुसारच त्यांनी हे पुढचं पाऊल घेऊन डिमार्केशन केलेलं आहे. त्या डिमार्केशन मधून जो आता तुम्ही बघितलं असेल, आमदारकीच्या इलेक्शन मध्ये आपले आमदार प्रशांत दादा ठाकूर यांनी बाईट दिली होती का एकाही शेतकऱ्याला नैनाने जोपर्यंत त्यांच्या मनोबल पूर्ण होत नाही, त्यांच्या सुख सुविधा चांगल्या प्रमाणे होत नाही, तोपर्यंत नैनाची कोणत्याही प्रकारची वीट रचू दिली जाणार नाही, असं वक्तव्य शब्द वगैरे बोललेले आहेत ते. तर त्याच शब्दाच्या आधारे जोपर्यंत मी आमदार प्रशांत ठाकूर यांना विनंती करतो की जोपर्यंत माझा नैनाचे याच्यामधून जो डिमार्केशन केलेला आहे त्याची पूर्णता मला हे म्हणजे पूर्ण प्लॉट बेनिफिट किंवा काय असेल, सुख सुविधा असतील, नैनाच्या रोड, रस्ते, लाईट, पाणी, नैनाचा प्लॅन जो काय आहे तो नैनाच्या प्लॅन नुसारच व्हावा, ते करून द्यावा, तरच मी याला मान्यता देतो. आणि आमदार प्रशांत ठाकूर यांना साहेबांना हे सुद्धा विनंती करतो की त्यांनी पूर्णतः याच्यामध्ये लक्ष घालून मला न्याय मिळवून द्यावा, ही अशी मी त्यांना विनंती करतो.